नाशिकमध्ये भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय। मर्जीतल्या बिल्डरांच्या माध्यमातून 800 कोटींचा गैरव्यवहार झाला असून हे सगळे बिल्डर मिंदे आणि कंपनीचे खास हस्तक आहेत असा आरोप राऊतांनी केलाय। बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटी रुपयांची कशी खैरात केली याचा खुलासा करणार असल्याचा इशारा यावेळी राऊतांनी बोलताना दिलाय। एका नाशिक महानगरपालिकेमध्ये एका व्यवहारात भूसंपादनाच्या 800 कोटी रुपये गैरमार्गाने गोळा केला। जनतेचा पैसा, करधारकांचा पैसा बेकायदेशीरपणे भूसंपादन करून आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना 800 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून दिले आणि ते मनी लॉन्ड्रिंग। हा पैसा मग हा जो शिवसेना फडणवीस गट आहे त्यांच्याकडे कसा पोचतोय हे मी 2 दिवसात तुमच्याकडे पुराव्यासह देणार। सगळे बिल्डर हे या मिंदे आणि कंपनीचे खास हस्तक आहेत।